मित्रांनो, इंटिग्रेशन मधील एक महत्त्वाचा टॉपिक ज्याचं नाव आहे इंटिग्रेशन बाय पार्ट्स. आता ॲक्च्युली इंटिग्रेशन बाय पार्ट्स म्हणजेच हा ॲक्च्युली इंटिग्रेशन मधील प्रॉडक्ट रूल सुद्धा आहे. मग हा प्रॉडक्ट रूल सर्वांना लागतो का, म्हणजे सगळ्यांसाठी वापरला जातो का? जसं की आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये पाहिलं की डेरिव्हेटिव्ह मध्ये प्रॉडक्ट रूल होता आपला आणि तो सर्वांसाठी लागू होता. मग हा लागू असतो का सगळ्यांना, म्हणजे लावू शकतो का आपण प्रत्येकाला, ती बघूयात. आणि हा नेमका अप्लाय कसा करतात प्रॉडक्ट रूल, म्हणजेच आपला इंटिग्रेशन बाय पार्ट, म्हणजेच याला पार्शियल इंटिग्रेशन पण म्हणूयात. याच्यामध्ये दोन्ही पार्ट येतात, बरोबर ना. याच्यामध्ये डेरिव्हेटिव्ह सुद्धा घ्यावा लागतो आणि इंटिग्रेशन सुद्धा घ्यावं लागतं, बरोबर. तर मित्रांनो, इंटिग्रेशन बाय पार्ट्स नेमकं आहे तरी काय बघा. इथे तुम्हाला दोन फंक्शन्स दिसतील, यू व्ही डी एक्स दिसतोय, ठीक आहे. मग आपण याला पहिला म्हणूयात, याला दुसरा म्हणूयात, बरोबर ना. बघ जे पहा, आता शब्दशः जो रूल बनलेला आहे बघा, यू इंटेग्रल ऑफ व्ही डी एक्स मायनस इन इंटिग्रेशन फर्स्ट डेरिव्हेटिव्ह सेकंड इंटिग्रेशन, बरोबर ना. म्हणजे यूचं डेरिव्हेटिव्ह घेतलं आणि व्हीचा इंटिग्रेशन घेतलंय, बरोबर ना. बघा, तर मित्रांनो, मग एकदम साध्या सोप्या भाषेमध्ये आणि ध्यानात ठेवायचं तर कसं बघा, हा पहिला आणि दुसरा एकदम साध्या भाषेत सांगते की पक्क ध्यानात राहील, कधीच विसरसाल नाही, ठीक आहे. पण आता पहिला आणि दुसरा याला फंक्शनला मी पहिला आणि दुसरा म्हटलं, युवी नाही म्हटलं, ठीक आहे. पहिला आणि दुसरा म्हणून राहिलो मी, ठीक आहे ना. पहा, लक्ष द्या, ठीक आहे. पहा बरोबर, पहा पहिला दुसरा, ठीक आहे ना. पहा, मग पहिला जसाच्या तसा दुसऱ्याचं इंटिग्रेशन. पहा काय म्हटलं मी, पहिला जसाच्या तसा दुसऱ्याचं इंटिग्रेशन मायनस इंटिग्रेशन मध्ये पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह दुसऱ्याचं इंटिग्रेशन. लय भारी आहे का. पहा, पहिला जसाच्या तसा दुसऱ्याचं इंटिग्रेशन मायनस इंटिग्रेशन मध्ये पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह दुसऱ्याचं इंटिग्रेशन. असं 10 वेळा म्हटलं बिलकुल पाठच होऊन जाते, बरोबर ना. काहीच ना विसरसा, तेवढी गॅरंटी आपली, ठीक आहे. पहा, मग आता मित्र हो, याच्यात तुम्हाला फंक्शन तर दिसून राहिले. सर तुम्ही म्हणता की बा पहिला आणि दुसरा, पहिला आणि दुसरा, नेमकं आहे काय पहिला दुसरा. बघा, याच्यात पहिला आणि दुसऱ्याला खूप महत्व आहे मित्रांनो, ठीक आहे. पहिला कोण असेल आणि दुसरा कोण असेल, कोणी पण नाही चालत की बा ये रे बॉन बस कोणी बी, तसं नाही चालत, ठीक आहे ना. त्याच्यात पहिला आणि दुसऱ्याला खूप इम्पॉर्टन्स आहे, ठीक आहे. मग ते इम्पॉर्टन्स कसं आहे, ठीक आहे. आपण जसं डेरिव्हेटिव्ह मध्ये प्रॉडक्ट रूल पाहिला होता, तर त्यात कोणी घेत जाऊ आपण, पहिला जो असेल तो पहिला, ठीक आहे. जसा आला तसाच, ठीक आहे. पण याच्यात जसा आला तसा चालत नाही, ठीक आहे. याच्यात पहिल्याला महत्व आहे, दुसऱ्याला महत्व आहे. पहिला कोणता असायला पाहिजे आणि दुसरा कोणता असायला पाहिजे, ठीक आहे. आता तुम्ही जर रूल व्यवस्थित पाहिला, व्यवस्थित बघा, ठीक आहे. इथे हे जे दुसरं फंक्शन आहे ना, पहिला इंटिग्रल ऑफ सेकंड मायनस डी बाय डी एक्स ऑफ फर्स्ट सेकंड इंटेग्रल, ठीक आहे, होल डी एक्स. बघा दुसरा, बघा इंटीग्रेशन किसके साथ में आ रहा है बॉस, दुसऱ्या सोबत येत आहे, ठीक आहे. पहिला तर पहिल्यांदा तसाच आला, बरोबर, आणि दुसऱ्यांदा त्याचा डेरिव्हेटिव्ह आला, ठीक आहे ना. म्हणून मित्र हो, म्हणून आपल्याकडे जे फंक्शन्स आहेत ना, त्या फंक्शन मध्ये पहिला दुसरा कोण आणि का बरं तसा घ्यायचा तेही तुम्हाला सांगतोय. पण इथे पहिला आणि दुसरा, पहिला किती सेफ साईड आहे बघा ना, इकडे तर काहीच नाही त्याचा वापर, आणि दुसऱ्यांदा आला तरी काय त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे फक्त, आणि इकडे काय दुसऱ्याचं प्रत्येक वेळेस दुसऱ्याचं इंटिग्रेशन आहे, आणि याचं इंटिग्रेशन आल्यानंतरही इकडे एक फंक्शन मिळेल, त्याचं सुद्धा इंटिग्रेशन घेणं गरजेचं आहे मित्रांनो आपल्याला, ठीक आहे ना. म्हणून मग पहिला दुसरा इथे इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. मग पहिला दुसरा इम्पॉर्टंट आहे तर तो कोण ठरवतं, आपल्याकडे एक स्केल आहे LIATE, ही स्केल आहे. ह्या रूलनुसार याच्यात ज्याचा नंबर पहिल्यांदा ह्या पंक्तीत बसेल, दिसून राहील तुम्हाला 5 लोक बसले पंक्तीत, ठीक आहे. मग याच्यानुसार याच्यात आपण याच्यातले उचलून त्या स्केलवर लावायचे, ठीक आहे. उचलून लावायचे याच्यावर स्केलवर, आणि त्याच्यानुसार पहिला कोण आणि दुसरा कोण ठरवायचं, ठीक आहे. आता तुम्ही पाहिलं असेल की लॉग दिसून राहिला तुम्हाला पहिला आणि ई दिसून राहिला तुम्हाला शेवटचा, ठीक आहे. मग हे नंबरिंग काऊन अशी घेतली तेही तुम्हाला सांगतो, ठीक आहे. पण सगळ्यात पहिल्यांदा आत्ता ध्यानात घ्या, पहिला आणि दुसरा ह्या स्केलनुसारच ठरणार, आपल्या मतानं चालत नाही, घरचा रूल चालत नाही त्याच्यात, ठीक आहे. गणित चुकणार नाही, ठीक आहे ना. मग ह्या रूलनुसार, ह्या स्केलनुसार पहिला दुसरा आपण ठरवू, बरोबर. मग आता तुम्ही म्हणसाल LIATE काय आहेत,
है का नाही? तर मग एल काय? एल आहे लॉगरिथमिक फंक्शन. हाय ओळखीचं आहे का? ठीक आहे. पहा लॉगरिथमिक फंक्शन कसं असतं हे बघा, लॉग एक्स टू द बेस ए, बरोबर ना? ह्या पद्धतीचं लॉगरिथमिक फंक्शन आहे. नसेल ओळखीचं तरी आत्ता आपलं ओळखीचं झालंय बऱ्यापैकी, है ना? मग त्याच्यानंतर आय काय आहे? आय आहे तो इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. काय? इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, बरोबर ना? मग हे इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कसे असतात? आता हे साइन फंक्शन आहे आपलं, त्याच्या डोक्यावर मायनस दिला, काय झालं? साइन इन्व्हर्स झाला. ठीक आहे. तसंच आपण कॉस इन्व्हर्स एक्स, टॅन इन्व्हर्स एक्स, सेक इन्व्हर्स एक्स, कॉट इन्व्हर्स एक्स, एकच राहिला तो कोण? कोसेक इन्व्हर्स एक्स. ठीक आहे. आहे पक्की ओळख झाली आता त्याची. ठीक आहे ना? पहा मग हे दोन्ही पहिल्यांदाच आले हे. ठीक आहे. पहिलाच नंबर घेतलाय दोन्ही लोकांना, आणि या लोकांना पहिला नंबर काऊन दिला तेही सांगतो तुम्हाला. ठीक आहे. मग आता त्याच्यानंतर काय येतो? ए म्हणजे आपला अल्जेब्राइक फंक्शन. अल्जेब्रा शिकलो मित्रांनो आपण. हो, तर अल्जेब्रिक फंक्शन काय? आता आपण याच्यात कुठलेही अंक पकडा, नंबर्स पकडा, 3 2 एक्स घ्या, एक्स स्क्वेअर घ्या, एक्स स्क्वेअर प्लस 2x, कुठलेही पॉलिनॉमियल्स घ्या. ठीक आहे ना? ये सब लोग आ जाएंगे अल्जेब्रिक फंक्शन मध्ये येतील हे सगळेच्या सगळं. ठीक आहे ना? मग आता टी म्हणजे कोण? ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन, बरोबर? आता हे ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन कोण? 6 आहेत आपल्याजवळ. किती आहेत? 6. कोणते कोणते? साइन एक्स, कॉस एक्स, टॅन एक्स, कॉट एक्स, सेक एक्स आणि कोसेक एक्स. ठीक आहे. पहा हा आणि हा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स, आणि हे इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, हे इन्व्हर्स आहेत, बरोबर ना, एकमेकाचे. ठीक आहे. आणि शेवटचा राहिलाय पहा कोण? ई राहिला. बरं, ई म्हणजे एक्सपोनेन्शियल फंक्शन. एक्सपोनेन्शियल फंक्शन. ठीक आहे. याला साऱ्या शेवटचा नंबर काऊन दिला तेही सांगतो तुम्हाला. ठीक आहे. आणि ह्या दोन लोकांना पहिला नंबर काऊन दिला तेही पहा. ठीक आहे. हा ई रेस टू द पॉवर एक्स, ए रेस टू द पॉवर एक्स, 5 रेस टू द पॉवर एक्स, हे सगळे फंक्शन झालेत. आता बऱ्यापैकी ओळख झाली तुम्हाला. ठीक आहे. मग हे नंबरिंग असं का दिलं? एक्सपोनेन्शियल हा कधी पहिला का नाही होऊ शकणार? हे स्केलवरती बघा, इंटिग्रेशन बाय पार्ट्स मध्ये तुम्ही जेव्हा इंटिग्रेट करायला जाल, बरोबर ना, म्हणजे इंटिग्रेशनचा प्रॉडक्ट रूल आहे, बट फॉर स्पेशल केसेस, बरोबर ना. ही LIT रूल फॉलो करत असतील त्या रूलनुसारच त्याला आपण प्रॉडक्ट रूल म्हणू शकतो, बरोबर ना. प्रत्येकासाठी लागत नाही हा, बरोबर. सारखे सारखे फंक्शन असतील तर जमत नाही. ठीक आहे. मग आता हा जो एक्सपोनेन्शियल फंक्शन झाला, हा शेवटचाच काऊन, पहिला काऊन नाही होणार? ठीक आहे. ती आणि ही LI हे दोनच लोक काऊन पहिले घेतले तेही सांगतो तुम्हाला. ठीक आहे. पण हे समजलं का आता? महत्वाचं, आता आपल्याजवळ स्केल आहे कुठली? LIT स्केल, आणि ही फंक्शन सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी कळलेत. ठीक आहे. मग आता काय करूयात मित्र, आपण मी तुम्हाला सांगतोय की बा एक्सपोनेन्शियल शेवटचा का आणि लॉगरिथमिक पहिला का. ठीक आहे. ओके. बघा हा लॉगरिथमिक फंक्शन, आता मला सांगा, हा जो एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे म्हणजे ई रेस टू द पॉवर एक्स आहे, याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो मित्रांनो? याचा डेरिव्हेटिव्ह होतो, हे कुत्र्याचं शेपूट आहे त्याचं तेच येते, बरोबर ना. त्याचा डेरिव्हेटिव्ह तोच येतो, त्याचं इंटिग्रेशन तेच येतं. ठीक आहे ना. मग याचं इंटिग्रेशन जर घ्यायला गेले तुम्ही तर टी सुद्धा तेच येतं, ई रेस टू द पॉवर एक्स प्लस सी, है ना. म्हणजे काही फरक पडला का? काहीच फरक नाही पडून राहिला याच्यावर. ठीक आहे. म्हणून याला साऱ्यात शेवटी घेतलं, ई ठेवला, बरोबर ना. कारण काय, हा जर 2 नंबरचा असेल तर आपल्याला कुठलीच अडचण होणार नाही इंटिग्रेशन घेताना मित्रांनो, बरोबर ना. कारण इझिली इंटिग्रेशन याचं अवेलेबल आहे. कळलं? ठीक आहे. मग आता एल पहिल्यांदा का घेतला? ठीक आहे. आता ठीक आहे, एक साधा सोपा d/dx ऑफ लॉग एक्स काय? 1/x आहे. ठीक आहे. आता या 1/x चा जर आपण डेरिव्हेटिव्ह घेतला तर तो काय येतो? -1/x². पण मला सांगा आता, ठीक आहे, कुठलं असं फंक्शन आहे की ज्याचा डेरिव्हेटिव्ह हा लॉग एक्स येतो? शक्य आहे? शक्य आहे का सांगा.
ठीक आहे, कुठलं याचं फंक्शन आहे की असं जे फंक्शन की ज्याचा डेरिव्हेटिव्ह हा काय येतो लॉग एक्स येतो. तर मग आपण लॉग एक्सचं इंटिग्रेशन जे आहे ते इझिली आपण काढू शकू, बरोबर आहे ना. काय इंटिग्रेशन इज अ अँटी डेरिव्हेटिव्ह म्हणतात, उलट प्रोसेस आहे ही, है ना. मग आता ह्या जर गोष्टी समजल्या असतील तर तुम्हाला लक्षात आलं असेल की लॉग एक्स हा कशाचा डेरिव्हेटिव्ह नाहीये, बरोबर ना. म्हणजेच त्याचं इंटिग्रेशन मिळवणं कठीण आहे ना. इथे बघा इंटिग्रेशन येतंय का, इथे क्वेश्चन मार्कच दिला मी, ठीक आहे. म्हणून मग त्याला पहिला नंबर दिलाय आपण, बरोबर ना. कारण काय की पहिल्या नंबरला पहा कुठेच त्याला काही कुठेच अडचण नाही इंटिग्रेशनचं, कुठेच म्हणजे त्याला अडथळा नाहीये इंटिग्रेशनचा पहिल्या फंक्शनला. म्हणून आपण लॉगरिथमिक आणि इन्व्हर्स फंक्शन हे पहिल्या लाईनवरती घेतले. पहिल्याच इन्व्हर्सचं पण तसंच आहे जसं लॉगरिथमिकचं आहे, बरोबर ना. असं कुठलं फंक्शन आहे की ज्याचा डेरिव्हेटिव्ह हा साइन इन्व्हर्स एक्स येतो आहे, असेल तर सांगा, ठीक आहे ना. मग त्या कारणामुळेच हे लोक पहिल्यांदा घेतलेत आणि त्याच्यानंतर मग आपले ATE हे लोक तर बरं आहेतच, काही त्यांचा काही प्रॉब्लेम नाही बिचारांचा, ठीक आहे. हा ई होता, ई तर बिलकुल ईचं काय म्हणणं आहे की तो काही म्हणा आम्हाला काही घेणं नाही, ठीक आहे ना. आमचा डेरिव्हेटिव्ह तोच आहे, आमचं इंटिग्रेशन तेच आहे, ठीक आहे. मग हे कळलं का मित्रांनो आता, ठीक आहे. मग आता हा एलच का घ्यायचा पहिल्यांदा आणि इनव्हर्सच का घ्यायचा, ठीक आहे. आता ऍक्च्युली याचं तसं तुम्ही म्हणाल तर याचा फॉर्म्युला कुठे दिला नाही आपण, ठीक आहे. पण आपण हा बायपार्ट्सचा वापर करून ह्या साइन इनव्हर्सचं लॉग एक्सचं इंटिग्रेशन सुद्धा काढू शकतो आणि हे इनव्हर्स फंक्शन जे आहेत त्यांचे सुद्धा इंटिग्रेशन फाइंड आउट करू शकतो युझिंग इंटिग्रेशन बाय पार्ट्स. बघूयात ते, ठीक आहे. पण आता आपण काय करूयात, एक एक्झाम्पल घेऊयात, म्हणजेच काय एक उदाहरण घेऊयात की म्हणजे जेणेकरून तुम्हाला कळेल की बुवा हा बाय पार्ट्स वापरतात तरी कसा, ठीक आहे. तर मित्रांनो बघा मी काय एक एक्झाम्पल्स लिहितो इकडे बघा. एक्स कॉस एक्स आहे dx हे एक एक्झाम्पल. दुसरं एक्स ई रेस टू दी पॉवर एक्स. थर्ड ई रेस टू दी पॉवर एक्स साइन एक्स, ठीक आहे. त्यानंतर फोर्थ वन एक्स लॉग एक्स dx, ठीक आहे. आता हे जे काही एक्झाम्पल्स लिहिलेत मी बोर्डवरती हे तसेच्या तसेच पहिला आणि दुसरा घेऊन आपण डायरेक्टली सोडवायचेत का, पहिला आणि दुसरा घेऊन, तर तसं नाही मित्रांनो, ठीक आहे. आपल्याकडे काय आपल्याकडे स्केल आहे कुठली LIATE ही स्केल आहे, ठीक आहे. या स्केलनुसार आपल्याला ते बसवावे लागतील, बरोबर ना. आता हा एक्स कुठे येतो अल्जेब्राइक फंक्शनला, कुठे आला अल्जेब्राइक फंक्शनला. कॉस एक्स काय ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आहे, बरोबर. म्हणजे यांची नंबरिंग बरोबर आहे. आपण याला पहिला दुसरा घेऊ शकतो, जे जसे आहेत तसेच पुन्हा कन्स्ट्रक्ट करण्याची आपल्याला काही एक गरज नाही, ठीक आहे. कळलं. आता हे जे दुसरं एक्झाम्पल आहे त्या दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये पहा इथे काय एक्स कुठे आहे, पुन्हा हा अल्जेब्राइक फंक्शन आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर एक्सपोनेन्शियल फंक्शन हे लास्ट वाला, ठीक आहे ना. मी तर आधीच सांगितलं तुम्हाला एक्सपोनेन्शियलला कधीच पहिला होणार नाही, एक्सपोनेन्शियलला कधीच पहिला होणार नाही, त्याच्यामुळे तो दुसराच होईल, बरोबर ना. या स्केलनुसार आपलं ठरलंय. बघा आता तिसरं बघा इथे ई रेस टू दी पॉवर एक्स आणि साइन एक्स आहे. आता हा जो साइन एक्स आहे हा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे आणि इथे एक्सपोनेन्शियल एक्स दिसतोय तुम्हाला ई रेस टू दी पॉवर एक्स, ठीक आहे ना. म्हणजे आपल्याला इथे थोडंसं बदलून घ्यावं लागेल, साइन एक्स इंटू ई रेस टू दी पॉवर एक्स म्हणजे हा पहिला आणि दुसरा आपल्या स्केलनुसार आपले हे रिकन्स्ट्रक्ट केलेत आपण पुन्हा, म्हणजे त्यांच्या जागा बदलून घेतल्यात, ठीक आहे. मग आता हे जे फोर्थ नंबरचं एक्झाम्पल दिसतंय आपल्याला त्याच्यात पहिला आणि दुसरा कोण असणार बघा. लॉग एक्स जो आहे तो पहिलाच असतो, तो दुसरा होणार नाही कधीच, ठीक आहे ना. म्हणून ह्या पद्धतीने आपण पहिला आणि दुसरा लिहून घेऊ शकतो आणि त्यानंतर आपण सोडवू शकतो, ठीक आहे ना. चला एक एक्झाम्पल घेऊयात, ठीक आहे. मग एक एक्झाम्पल कुठलं घेऊयात, एक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन घेऊ आणि एक अल्जेब्राइक फंक्शन्स वाला, ठीक आहे ना. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा एक्स साइन एक्स dx, ठीक आहे ना. बघा आता स्केलनुसार अल्जेब्राइक फंक्शन आणि ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन म्हणजे नंबरिंग बरोबर आहे, पहिला कोण आणि दुसरा कोण आहे तो बरोबर, ठीक आहे ना. म्हणजे हा पहिला आहे आणि हा दुसरा आहे, बरोबर ना. आता बायपार्ट्स काय म्हणतो, पहिला जसाच्या तसा हा एक्स, दुसऱ्याचं इंटिग्रेशन काय म्हटलंय
पहिला जसाच्या तसा, दुसऱ्याचं इंटिग्रेशन. मायनस इंटिग्रेशन मध्ये पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह, पहिला दिसला एक्स, दुसऱ्याचं इंटिग्रेशन साइन एक्स dx होल dx. पहा काय म्हटलंय मी, पहिला जसाच्या तसा, दुसऱ्याचं इंटिग्रेशन. बरोबर ध्यान द्या. बरोबर पहा, पहिला जसा तसा, दुसऱ्याचं इंटिग्रेशन. मायनस इंटिग्रेशन मध्ये पहिल्याच डेरिव्हेटिव्ह, दुसऱ्याचं इंटिग्रेशन. ठीक आहे. आता फक्त फॉर्म्युले पाठ पाहिजेत आपल्याला. ठीक आहे. मग फॉर्म्युले पाठ असले की बिलकुल कडक उत्तर येतात. पहा एक्स, साइन एक्सचं इंटिग्रेशन काय ते मायनस कॉस एक्स. ठीक आहे. आता इकडे बघा, तुम्ही इंटिग्रेशन साइन एक्सचं इंटिग्रेशन पाठ केलंय मायनस कॉस एक्स प्लस सी. ठीक आहे ना. इथे घेण्याची पद्धत नाहीये. तुम्ही घेतलं तरी चालते, पण ते नंतर कॅन्सल होते. ठीक आहे ना. म्हणून नंतर कॅन्सल होणाऱ्या गोष्टी आहेत, विनाकारण लिहून काय फायदा. ठीक आहे. जर तुम्हाला त्याचा डेमो पाहिजे असेल तर घेऊयात आपण एकदा. मी सांगतोय नेमकं काय काय येतं तिकडे. तर ठीक आहे ना. बघा, जर मी म्हटलं इथे मायनस कॉस एक्स प्लस सी घेतला. ठीक आहे. त्याच्यानंतर हा बघा, आता एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती येतो 1. पुन्हा हे साइन एक्सचं काय मायनस कॉस एक्स प्लस सी dx. ठीक आहे. पहा, ही घेण्याची पद्धत नाही आहे, फक्त सांगून राहिलो तुम्हाला की कसं कॅन्सल होऊ शकतं बघ ते. ठीक आहे ना. मायनस एक्स कॉस एक्स प्लस सी एक्स मायनस, बघा आता काय होईल. आता हा काय उरलाय आत, मायनस कॉस एक्स प्लस सी dx. बघा काय करतो आपण, इथे घेण्याची पद्धत नाहीये तरी घेतोय आपण. ठीक आहे ना. बघा आता काय होईल, मायनस एक्स कॉस एक्स प्लस सी एक्स. ठीक आहे. याला थोडंसं चेंज करून घेतोय मी, मायनस मायनस प्लस कॉस एक्स dx मायनस सी dx. ठीक आहे. पहा, सेपरेट आउट केलेत मी इंटिग्रल इकडे. ठीक आहे. हा मायनस मायनस प्लस झालाय. ठीक आहे. त्याच्यानंतर हा मायनस इकडे झालाय. ठीक आहे. पुन्हा आता इंटिग्रेट करूयात. आता काय उरते बघा आता आपल्याजवळ. ठीक आहे. मायनस एक्स कॉस एक्स प्लस सी एक्स प्लस साइन एक्स प्लस सी, आणि याचं इंटिग्रेशन ते मायनस सी एक्स. हवा प्लस सी एक्स मायनस सी एक्स कॅन्सल झालाय. काय उठलं, आन्सर काय आलाय, मायनस एक्स कॉस एक्स प्लस साइन एक्स प्लस सी आलाय. पहा, उत्तर तेच मिळणार तुम्हाला. हे कॅन्सल होतात, पण ही घेण्याची पद्धत नाहीये. ठीक आहे. मग घेण्याची पद्धत नाहीये म्हणूनच आपण काय केलं, डायरेक्टली घेतलं तरी चालते. बघा एक्स. ठीक आहे. एक्स साइन एक्सचं इंटिग्रेशन मायनस कॉस एक्स मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 साइन एक्सचा मायनस कॉस एक्स dx. ठीक आहे. सो इट इज मायनस एक्स कॉस एक्स मायनस मायनस प्लस कॉस एक्स dx. ठीक आहे. सो मायनस एक्स कॉस एक्स प्लस साइन एक्स प्लस सी. ठीक आहे. लास्ट इंटिग्रेशन साइन होतं. ठीक आहे. सो I इक्वल्स टू मायनस एक्स कॉस एक्स प्लस साइन एक्स प्लस सी. मिळालं उत्तर मित्रांनो. बघा, असेच आपण एक्झाम्पल घेऊ शकतो. ठीक आहे ना.